समृद्ध महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता बघूयात या आठवड्यातील काही महत्त्वाचे निर्णय आणि घडामोडी। दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात म्हणजे जेएनयू छत्रपती शिवाजी महाराज केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार रोजी करण्यात आलं। यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते। तर दुसरीकडे जेएनयू सारख्या विद्यापीठात मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन झालं हे अभिमानास्पद असल्याची भावना मराठी माणसांकडून व्यक्त केली जाते आहे। जेएनयू छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरिक सामर्थ्यावरील अभ्यास केंद्र आणि मराठी भाषेचं केंद्र स्थापन झालंय, याचा मला आनंद आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशात स्वराज्य सुरू केलं, त्यांच्या नावावर असं केंद्र असणं ही एक मोठी बाब असल्याचं मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं। छत्रपतींची सामरिक शक्ती होती, त्यांनी ज्या प्रकारे युद्धशास्त्र युद्धनीती तयार केली, जी पुढे मराठ्यांनी अशा प्रकारे वापरली की संपूर्ण देशामध्ये मराठ्यांचा बोलबाला झाला, त्याचा अभ्यास करणारं अध्यासन केंद्र हे देशाच्या राजधानीमध्ये आणि तेही जेएनयू मध्ये व्हावं ही खरोखर आपल्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आणि त्यासोबत मराठी भाषेचं अध्यासन देखील या ठिकाणी होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस होता। यंदा मुख्यमंत्री फडणवीसांनी आपला वाढदिवस संपूर्णपणे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी समर्पित केला। तिथे विविध विकास कामांचं उद्घाटन तसंच भूमिपूजन त्यांनी केलं। वृक्षारोपणाच्या मोहिमेचा शुभारंभही केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात 4.5 MTPA स्टील प्लांटच्या पायाभरणी समारंभाला हजेरी लावली। हा विदर्भातील पहिलाच प्रकल्प असून यातून 24,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे, तर 10,000 रोजगार निर्माण होणार आहेत। हेड्री ते कोनसरी या महाराष्ट्रातील पहिल्या आणि विक्रमी वेळेत पूर्ण झालेल्या स्लरी पाईपलाईनचं त्यांनी उद्घाटन केलं। त्यामुळे कार्बन उत्सर्जनात 55% घट होणार आहे। हे महाराष्ट्रातील पहिलं युनिट आणि पोलाद क्षेत्रात नवा मापदंड स्थापन करणार आहे। हा महाराष्ट्रातील पहिला आणि एकाच रचनेतील भारतातील सर्वात मोठा प्रकल्प असून शाश्वत पोलाद निर्मितीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून विकसित महाराष्ट्र, ई गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या 150 दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असलेली विविध कामं, उपक्रमांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आढावा घेतला। राज्यातील विकास कामांचा वेग वाढवण्यासाठी 150 दिवसांच्या कार्यक्रमात अत्यंत महत्त्वाचा असून या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागानं विहित कालमर्यादेत काम करून विकास कामाबरोबरच प्रशासकीय कामातही विभागाचं वेगळेपण सिद्ध करावं असं मंत्र्यांनी आदेश दिले आहेत। सर्पमित्र हे ग्रामीण आणि शहरी भागात सापांपासून नागरिकांचे प्राण वाचवण्याचं काम करतात। या सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख मिळावी तसंच त्यांच्या बाबतीत काही दुर्घटना घडल्यास त्यांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना अपघाती विम्यासारखी आर्थिक भरपाई मिळावी, यासाठी वन विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली जाईल। त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे। मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या 87 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा आता नियमित करण्यात आल्या आहेत। या निर्णयास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। मंत्रालयात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्रशिक्षण विभागाची आढावा बैठक झाली। विठ्ठलाची महापूजा आणि विविध रूपं सर्वसामान्य भाविकांना पाहता यावीत यासाठी विठ्ठल मंदिरात VR दर्शन सुविधेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला। गॉगलद्वारे देवाची विविध रूपं आता देशभरातील भाविकांना पाहायला मिळणार आहेत। यापूर्वी उज्जैन आणि काशी विश्वेश्वर या देशातल्या 2 ठिकाणी अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे भक्तनिवास आणि शहरातील इतर ठिकाणी भाविकांना देवाच्या पूजा VR गॉगलद्वारे पाहता येणार आहे। श्री संत नामदेव महाराज यांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संत नामदेव पायरीचं दर्शन घेतलं। श्री संत नामदेव महाराजांच्या पायरीचं विधिवत पूजन करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात आली। तसंच श्री संत चोखामेळा समाधीचं आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शनही मुख्यमंत्र्यांनी घेतलं। महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील चमकदार विजयासह अंतिम फेरीत धडक देणाऱ्या मास्टर दिव्या देशमुख हिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देणारी नागपूरची दिव्या देशमुख ही पहिली भारतीय ठरली आहे। दिव्याने माजी विश्वविजेती चीनची मातब्बर खेळाडू टॅन झोनगी हिला पराभूत केलं। यासह ती महिला कॅन्डिडेट स्पर्धेत पात्र ठरली आहे।
या ऐतिहासिक दुहेरी कामगिरीसाठी मुख्यमंत्र्यांनी दिव्याचं कौतुक केलंय. तर समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या भागात इतकंच.